मधला फरक कळला नाही, कारण त्याला शिक्षणाचं ज्ञान नाही. तसं वैष्णव जर ओळखायचे असते, वैष्णवाचं वर्णन करायचं असतं, त्याला महाराज वैष्णवच लागतात, त्याला दुसरं कोणी वर्णन करू शकत नाही. मग वैष्णवाचं वर्णन करायचं, वैष्णवाचं महिमा कसं कळणार, तर महाराज म्हणतात तरीच महिमा ते आपण तरीच महिमा येईल कळो. महाराज म्हणतात अंगान वैष्णव झालं पाहिजे, तरीच महिमा येईल कळो. अंगामध्ये परमार्थ दुसरा पाहिजे, तेव्हा वैष्णवाचं महाराज वर्णन करता येते. बरं, वैष्णवाचं वर्णन करत असताना महाराज शास्त्रामध्ये